चेतनजी, मोरे साहेब, थोडंसं पार्श्वभूमी दाखवणं गरजेचं आहे. त्यामुळे मी थोडंसं सगळ्या गोष्टी डिटेल्समध्येच बोलतो. जय शिवराय, जय श्रीराम. प्रथमतः मी धन्यवाद देतो चेतनजी आणि मोरेजींना का तुम्ही आमचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी इथं आलेत. 23 तारखेच्या अगोदर सुद्धा 23 तारखेला सर्वसाधारण सभा होती. त्या सभेच्या अगोदर सुद्धा आम्ही तुम्हाला बाईट दिली होती. त्या बाईटमध्ये आम्ही सर्वांनी, शिवसेना पक्ष असेल, भाजप असेल, आमचे काही काँग्रेसचे आहेत, अपक्ष उमेदवार आहेत, आम्ही सर्वांनी मिळून एक बाईट दिली होती का सभा लावत असताना पीठासीन अधिकारी ही सभा 4 वाजता मुद्दाम लावतात आणि त्या सभेमध्ये भरपूर विषय ते डिस्कस करता येत नाही. वारंवार सांगून सुद्धा ती सभा ते 4 वाजता लावण्याचा प्रयत्न करतात आणि 4 वाजता ते सभा लावतात आणि त्याच्यामुळं सभा पूर्ण होत नाही, सभेमधले विषय पूर्ण होत नाही. ही अशी तुम्हाला आम्ही बाईट दिली. त्याच्यानंतर 23 तारखेची सभा झाली. त्या सभेमध्ये फक्त 4च विषय झाले, 5 विषय झाले, 4 विषय आणि 5व्या विषयावर येऊन सभा त्यांनी पूर्णपणे तहकूब केली. नाही, बंद करा, तहकूब केली. आता मी तुम्हाला याच्यामध्ये एक अशी गोष्ट सांगतो. तहकूब केल्यानंतर त्यांनी आत्ता ही सभा 9 तारखेला तहकूब सभा ठेवण्याचे ठरवलं. त्या संदर्भामध्ये आम्हाला त्याच दिवशी तहकूब केलेल्या सभेमध्ये सांगितलेलं होतं. पण ज्यावेळेस तहकूब केली आणि तहकूब केल्यानंतर हे विषय आता सुरुवात व्हायला पाहिजे होतं, पण त्या सभेमध्ये अलकाताईंनी विषय भरपूर आहेत आणि विषय भरपूर असल्या कारणाने महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या LED बोर्डला लाईट पुरवण्याचे विषय पहिले घ्या अशी आमच्या गटनेत्यांनी आणि अलकाताईंनी सूचना मांडली होती. कारण विषय भरपूर आहे, सभा लवकर होणार नाही, हे विषय पहिले तुम्ही पटलावरती घ्या, हे मंजूर करा, बाकीचे विषय राहिले तरी चालतील. त्यावेळेस आम्हाला असं सांगितलं गेलं का सगळे विषय हे अनुक्रमेने घेतले जातील आणि अनुक्रमेने घेतल्यानंतरच ते विषय मंजूर करण्यात येतील. त्यावेळेस ते विषय घेतले नाही आणि सभा ही तहकूब केली. आज सभा लावली. आज सभा लावल्यानंतर आम्ही सभागृहामध्ये आलो. सभागृहामध्ये आल्यानंतर सभागृहात आल्यानंतर राष्ट्रगीत झालं. राष्ट्रगीत नंतर आमच्यातल्याच काही नगरसेवकांनी भावना व्यक्त केल्या. राजस्थळी खोडनी एक भावना व्यक्त केली का सभेची सुरुवात ही राष्ट्रगीतानी होती, आपल्याला या राष्ट्रावरती प्रेम आहे आणि मग हे सभेची सांगता सुद्धा वंदे मातरमनी झाली पाहिजे. ही सूचना मांडल्यानंतर सगळ्यांनी त्या सूचनेला अनुमोदन दिलं आणि एक हाती हा विषय मंजूर करण्यात आला. त्याचबरोबर जुन्नर शहरामध्ये जो वादग्रस्त विषय चालू आहे, गोमातेवरती आज ज्या पद्धतीने हत्या केली जाते, ह्या विषयासंदर्भामध्ये जुन्नरमध्ये जे पेनिक वातावरण आहे त्या विषयासंदर्भामध्ये आमचे मित्र अनिलजी रोकडे साहेबांनी विषय मांडला का गोमातेच्या संदर्भामध्ये वारंवार अनधिकृत कत्तलखान्यावरती कारवाई करण्यासाठी नगरपालिका जातीये. काही कारवाई होतात, काही कारवाई नाही होते, पण इथून पुढं शिवजन्मभूमीमध्ये जर ही कत्तल एखाद्याच्या घरात होत असेल आणि ते जर सिद्ध झालं तर त्याच्या घरावरती बुलडोजर फिरण्यात यावा असा विषय आमच्या मित्रांनी अनिलजी रोकडे साहेबांनी मांडला. त्याला सभेमध्ये हे 2 विषय झाल्यानंतर 5व्या विषयाला सुरुवात करायची होती, पण पीठासीन अधिकारी उठले आणि पीठासीन अधिकारी उठल्यानंतर पीठासीन अधिकाऱ्यांनी म्हटले का 48 नंबरचा मुद्दा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती संदर्भातला विषय फक्त घेण्यात यावा. त्यावेळेस आमच्या गटातल्या अलकाताई आणि गटनेते उठून म्हटले का तुम्ही तर अनुक्रमाने हा विषय घेणार होते, आपण तर सभा पूर्ण करायची, आपल्याला ते विषय घ्यायचेच आहेत. मागच्या वेळेस आम्ही हे विषय मांडले होते, तुम्ही ते फेटाळून लावले. त्यांनी ती गोष्ट न ऐकता जबरदस्तीने आमच्यावर मांडून तो विषय मान्य केला आणि सभा संपली असं म्हणतात. नियमात सांगतो साहेब, सभागृहामध्ये असा विषय आमच्यावरती लादता येत नाही. सभेचे उल्लंघन आहे, तो विषय मंजूर झालेला नाहीये. एका महापुरुषाचा विषय फक्त अर्धवट लावायचा आणि तो मंजूर करायचा नाही, ही निंदनीय बाब आहे. आम्ही त्यांचा निषेध करतो. आणि राहिला विषय, मग सगळेच विषय लावायचे होते ना. मग महात्मा ज्योतिराव फुले यांचा पण विषय लावायचा होता. हे जातीवादी नगराध्यक्ष आहेत, मी यांच्यावरती ब्लेम करतो. आज जर कधी फक्त आपण सभा संपवायची आणि सभा संपवायची आणि हा विषय लावायचा नाही, मग लोक आपल्या तोंडात शेण घालतील म्हणून नावाला हा विषय त्यांनी घेतला, पण तो मंजूर करून घेतलेला नाहीये, नियमबाह्य आहे. तर मी कडक भाषेत सांगतो, यांचा निषेध केला पाहिजे. आणि आज तुम्हाला सांगतो, ह्या सभेमध्ये जर कधी तुम्ही टिप्पणी पाहिली असेल किंवा विषय पाहिले असेल, सगळ्या जनतेला सांगतो, जुन्नर नगरपालिकेत जेवढे ठेके आहेत, जेवढे कॉन्ट्रॅक्ट आहेत, सगळ्यांच्या मुदत संपलेल्या आहेत. मुदत संपलेल्या आहेत. सुस्थितीत काम कुणी करत नाही, त्यांना मुदत वाढ दिलेली आहे, त्यांना पेमेंट वगैरे अदा केलेलं गेलं नाहीये. आमच्या जवळ जनता येते काम करून घ्या तर आम्हाला पायापडणी करावं लागते आणि ठेकेदार आम्हाला
मुजोरामध्ये म्हणतो का आम्हाला पेमेंट दिलेलं नाही, आम्ही काम कसे करायचे, आमच्या खिशातून आम्ही 4-4 महिने पेमेंट दिलेले. त्याच्यामुळं आम्हाला त्यांच्यावरती रोख लावता येत नाही, त्यांच्याकडून प्रामाणिक काम करून घेता येत नाही, त्यांच्याकडून सगळ्या गोष्टी बोलता येत नाही. कारण ते मंदारजी एकाच विषयावर फर्म आहेत का आम्हाला 4-4, 5-5 महिन्यापासून पेमेंट आलेलं नाही, आमच्या निविदा वाढून दिलेलं नाही. असे खूप सारे प्रशासकीय विषय आणि सर्वांच्या प्रभागातले विकासाचे विषय होते आणि ही मीटिंग खूप महत्त्वाची होती. माझ्या माहितीनुसार ही विषय तहकूब करता आले असती, संपवता येत नाही, हा नियम बाह्य आहे. तर मी तुमच्या चॅनल मारे जुन्नर शहराला सांगतो, मी ठाम यांचा निषेध व्यक्त करतो. ह्याच्या पीठासन अधिकारी, ह्या नगर अध्यक्ष आहेत, ह्या चुकीच्या पद्धतीने त्यांच्या मनमानी कारभार चालवतात, सभा घेत नाही आणि उलट समोरच्या लोकांना ब्लेम करतात. मी यांचा निषेध करतो आणि जुन्नर शहरामध्ये सगळ्या नागरिकांनी त्यांना प्रश्न विचारला पाहिजे. तुम्ही सुज्ञ आहात, तुम्हाला सभा चालवली पाहिजे, सभेमधले विषय घेतले पाहिजेत आणि एखादा विषय जर कधी तुम्हाला पटत नसेल तर तो सूचना उपसूचनेवरती नेला पाहिजे आणि तो मतदानावर नेला पाहिजे. ह्या दोन्ही सभेमध्ये त्यांनी एकही विषय मतदानावरती उपसूचनेवरती नेला नाहीये. उपसूचना मांडली का सभा हे बरखास्त करतात. निश्चित त्यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळं आहे. जुन्नरच्या विकासाबाबतीमध्ये त्यांच्या मनात काहीच प्रश्न निर्माण नाहीये, विकास होऊन द्यायचा नाहीये, फक्त याचे त्याचे तोशेरे काढायचे, वैयक्तिक विषय काढायचे. राहिला प्रश्न ठेकेदारांचा, ठेकेदारांसंदर्भामध्ये जर काही विषय घेत असतील तर प्रशासनाने त्यांना नोटीस द्यावे. नोटीस दिल्यानंतर त्यांच्यात जी कमतरता आहे ते फुलफिल करून घ्यावे आणि कायदेशीर अटी शर्तीनुसार त्या गोष्टीवर त्यांच्यावर कारवाई करावी. हे आमचं सर्वांचं, आमच्या गटाचं म्हणणं आहे. पण आज सगळे निविदा संपलेले आहेत, सगळे ठेके संपलेले आहेत. आता आम्हाला भंडारे मॅडम सभा संपताना ज्या वीज पुरवठ्याच्या त्या म्हटल्या का माझ्याकडचे जेवढे ठेके आहेत मॅडम संपलेले आहेत, वार्षिक ठेके सगळे संपलेले आहेत. मी जेव्हा ठेकेदारांना सांगते काम करा, काम करायला तयार नाही. पावसाळा तोंडावरती आहे, लाईटी जातात, झाडं तोडायची बाकी आहेत, सगळ्या काही गोष्टी आहेत आणि मग मी कामं कशी करायची. या अतिसंवेदनशील जे ठेके आहेत, हे जे विषय आहेत, याच्यावर चर्चा कोण करणार. वारंवार हे जर सभा संपवत असतील, तहकूब करत असतील, याचा अर्थ यांना कारभार चालवायचा नाही. हे कारभार चालवायला सक्षम नाहीयेत. सक्षम नेता असा असतो का तो कारभार चालवतो, सभेमधले सगळ्यांचा विचार करतो, मेजॉरिटी ज्या बाजूने आहे त्या बाजूने ते विषय मान्य करतो. मला ह्या जुन्नरवासियांना सांगायचंय, हा जो पीठासन अधिकारी आमच्यासाठी आहे हा पूर्णपणे असक्षम ठरलेला आहे. मी यांचा जाहीर निषेध करतोय शब्दामध्ये आणि माझे शब्द संपवतो. धन्यवाद. जय श्रीराम.